आणि आता एक नजर टाकूयात मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। मीरा भाईंदर मनपाकडनं वाहतूक पोलिसांना पुरवण्यात येणाऱ्या मदतनीसांचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय। मदतनीसांचं कंत्राट रद्द केल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरती मोठा परिणाम होणार। नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सेलिब्रिटी स्कूल अभिनव उपक्रम। 18 कलागुणांशी संबंधित ऑनलाईन प्रशिक्षण मार्गदर्शन केले जाणार। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती। मुंबईमधल्या मेट्रो 3 भूमिगत मार्गिकेतील गाड्यांची अंतिम चाचणी रखडली। गाड्या ताफ्यात येऊनही अंतिम चाचणी नाही। मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यातील 6000 कोटी रुपये खर्चाची रस्त्याची कामं रखडली, तर महापालिकेने आणखी 6373 कोटींच्या नवीन कामांच्या निविदा मागवल्या। मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत। सिग्नल मिळत नसल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांना उशीर। मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक तब्बल 15 ते 20 मिनिटं उशिराने। बिल्डर नेमण्यात म्हाडाची मनमानी चालू देणार नाही। वांद्रे सोसायटी प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून म्हाडाची कान उघडणी। मुंबईमध्ये 1,20,000 मोफत वर्गीकरण कचरा डब्यांचं वितरण 4 महिन्यांपासून रखडलेलं। आतापर्यंत केवळ 227 सोसायट्यांकडून कचरा डब्यांची मागणी। मुंबईतून 15 कोटींचा ड्रग साठा जप्त। 7 जणांना अटक। अंमली पदार्थांविरोधात विभागाची धडक कारवाई। मुंबईतील विक्रोळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन। विविध वस्तूंचं वाटप। नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित।